श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता आज मला हे म्हटले, चल तुला कुठं बाहेर फिरून आणतो. मग काय झाले तयार, उत्सुकता लावली घराला कडी आणि निघाले. तेवढ्यात मला म्हणतात, चल आता आलीस तर सायकल उचल हातात. मग काय बघा माझ्याबरोबर काय झाले. रोम रोम भाइयों, सिस्टम पार दई. मग काय निघालो मुलाची सायकल रिपेअरिंग करायला. आज जसं काही सायकलच्या दुकानाला मेगा ब्लॉकच लागलेला होता. मी एक दुकान भेटलं, त्यात पण तो माणूस बोलला आज काय रिपेअरिंग होत नाही. त्यानंतर काय ठेवली परत सायकल आणि बसलो. त्यानंतर एक दुकानात गेलो, तिथं झाली सायकल. नशिबाने आज एक दुकान तरी चालू होतं. बाबांनी काढलं मग आपले हत्यार आणि घेतली सायकल रिपेअरिंग करायला. ह्या बाप लेखांचं बघा काय चालू होते. मी काय आपलं बसून घेतलं बाबा एका कोपऱ्यात. त्यानंतर पोरगा असा बायगत होता सायकल, जसं काय आज रिपेअरिंगचं कामच शिकून घेतो. मग काय नेक्स्ट टायमाला ह्या दोघांनाच रिपेअरिंगला लावणार आहे मी काही येणार. मी तर बसूनच घेतलेलं होतं. हे दोघं काय नुसतं सायकलकडे बघत होते. त्यानंतर रिपेअरिंग झाली आणि बसलो गाडीवर. त्यानंतर अर्ध्या रस्त्यात पोरगा म्हटला मी नेतो सायकल चालवत. मग काय दिली त्याच्याकडं. त्यानंतर आलं घर आणि दोघांचं काय काम झालं माझ्याकडून. दोघं निघाले घरी. त्यात माझ्याकडे लक्ष तरी आहे का. त्यात मला हातून म्हणतात ते कोमल चाय दे बनवून. हाताला आणि कपड्याला इतकी घाण लागली होती जसं काय सायकल मीच रिपेअरिंग केली. चाय ठेवला आणि मग काय घेतले फुगे उडवायला. फुगे पण उडायचं नाव घेत नव्हतं. मग काय त्यांना पण राग आला. म्हणतात ना कोशिश करणे वालो की हार नाही होती. मग काय घेतलं परत उडवायला. तो काय उडला नाही. चला आपली हार झाली आणि परत ठेवला. हा कुठला बटाटा आहे मला सांगा का. दाखवायला काय गेले तो तर हातातच आला. त्यानंतर गेले पेरूच्या झाडाकडे. त्यानंतर म्हटलं चला आज तरी एक पेरू तोडू. लावलंय झाडं आम्ही पण पेरू लोकच तोडून येतात. फायनली आज एक पेरू तरी भेटला. मग काय चला मग कापूया आपण. घेतलं मग धुतला मस्तपैकी आणि चिरला आणि लाल तिखट आणि मीठ टाकला आणि घेतला खायला. या मग खायला. मग काय भारी गोड लागत होता. हा का या सर्वांनी पेरू काढून ठेवतो, जर कुणाला लागत असेल ते या बिंदास खायला. मस्त बाहेर बसले अंगणात आणि पेरू खात होते. हेच फायदा असतो गावी राहण्याचा. म्हणतात ना ज्यांच्याकडं वावर त्याच्याकडंच पावर. वावरातून तोडून खाण्यात जी मजा आहे ना ती विकत घेण्यात मजा नाही. म्हणतात ना शेतकरी नवरा हा वाघ